भरतीची प्रॅक्टिस करत आहे आणि 2 वर्ष झाले तर ओबीसीची गोंदियाला एकही वॅकन्सी निघालेली नाही आहे। तर त्याकरिता आम्ही आंदोलन उचलले आहे की आम्हाला ओबीसीची जागा हवी, कारण की आमच्या ओबीसीवर अन्याय होत आहे आणि बाकीचे वॅकन्सी तिथं होत आहे लागत आहेत पण आमची ओबीसीची वॅकन्सी एकही नाही आहे। गेल्या वर्षी पण आणि 2021-22-23 ची आहेत तिथं पण ओबीसीची वॅकन्सी आलेली नाही आहे। त्याच कारणाने आम्हाला यावर्षी तरी ओबीसीची कम से कम 25 तरी जागा द्यायला हवी, कारण की ओबीसीचे विद्यार्थी एवढे पुष्कळ वाढलेले आहेत। ती निरंक असल्याचे कारण जे होते मागच्या वर्षी की आपल्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून जे आपले अंमलदार बदलून येतात त्यामुळे ओबीसीची वॅकन्सी ही फार कमी शिल्लक असते, त्यामुळे ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस ते भरती शिल्लक जागा दिसत नाही। यावर्षी सुद्धा जी भरती होणार आहे त्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या जागा सध्या तरी आपण वॅकन्सी निघाली आहे, कारण बाहेरच्या जिल्ह्यातून अजून आपले अंमलदार येत आहेत। तरी सुद्धा आता बिंदू नामावलीचं काम आपल्या जिल्ह्याचं तयार करणं चालू आहे। जर बिंदू नामावलीमध्ये आपल्याला जर अधिक पदांना मान्यता मिळाली तर त्याच्यामध्ये ओबीसीचे पद आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु सध्याच्या पोझिशननुसार ती वॅकन्सी नाही आहे, परंतु भविष्यात बिंदू नामावलीनुसार आपण ते ॲडिशनल पद आपल्याला मिळू शकतात। मी 3 ते 4 वर्ष होत चालले की मी पोलीस भरतीला सहसा मेहनत करत आहोत। 2023-24च्या भरतीला 17,500 काही जागा निघाल्या होत्या, तिथं सुद्धा ओबीसी ह्या प्रवर्गाकरिता शून्य पदे होते। आज 2024-25ला सुद्धा पोलीस भरती आपल्याला मिळालेली आहे, परंतु गोंदिया जिल्ह्याला आज तरी सुद्धा शून्य जागा अशा देण्यात आल्या। काय आजच्या तारखेला बोलण्यात बोललो तर गोंदिया जिल्हा हा ओबीसी ची पटसंख्या काही 60% 65% अशी काही ओबीसीची पटसंख्या आहे। जर ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीची पटसंख्या ही जास्त असून जरी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना जर पदेश नाही मिळाले आणि ते वयोगटाच्या बाहेर पडतात, जर आज सुद्धा ओबीसीला जागा नाही आणि ह्या भरतीला जर आमचे वय निघून गेले तर समोर भरती सुद्धा आम्हाला मिळणार नाही आहे। 2 वर्षापासून पोलीस भरती निघत आहे, परंतु ओबीसी या प्रवर्गाला एक पण वॅकन्सी दिलेली नाहीये। ओबीसी समाज गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60%च्या वरून आहे, बाकी 40% मध्ये इतर जाती येतात, तरी सुद्धा 60% ओबीसी असून आपल्या जिल्ह्यामध्ये एक पण ओबीसी जागा दिलेली नाही आहे। मी आदरणीय SP साहेबांना असे निवेदन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी कमीत कमी 22 ते 23 जागा तरी सुद्धा आपल्याला देण्यात यावी आणि बिंदू नामावलीमध्ये बदल करण्यात यावा।